काय करताय तुम्ही? पाणी पी तोंड लाव. व्हेरी गुड. पी पाणी. या या माझा चप्पल उडाला. शोभते ते गावची शोभतेस. आला का व्हिडिओ? मी घेतलाय व्हिडिओ. ते ना ऑप्शन आपल्याला तो जमतच नाही. नंतर घेतो मग परत तेवढं नाही होत. तर इथे आता आमच्याकडे गौवर आणताय आणि हा असा काहीसा देखावा आहे. इथे पप्पा काहीतरी करतायत, फोटो वगैरे काढतायत आणि असा हा सुंदर आमच्या इकडचा नजारा. आवाज बसलाय बट स्टील. आणि तिकडे आमची विहीर आहे जी की तुम्ही बघितलीच आहे. बरी आहात ना? चप्पल नाही घातलेली. अपना स्टॉप हो गया. हा मी फोटो काढते. येत आहेत सगळे येत आहेत. तर इथे सर्वजण गौरी पूजनासाठी जमले होते. आमच्या सर्वांची मिळून एकच गौर असते एकाच्याच घरी, त्यामुळे गौरीची पूजा करण्यासाठी सगळ्याजण इथे मस्त रेडी होऊन आलेले आहेत. सोबत आरतीसुद्धा केली जाते आणि नवीन ओसे जे असतात ते सुद्धा इथे पूजले जातात. आज दळी आमचे सांगणार आहेत आणि आज ह्या ओशी ते मानलेले आहेत. ते सगळ्यांचे ओशी मानून घे आणि त्यांच्या मला बाळाला सगळ्या त्यांचा प्रकृत समाल कर. तसं त्यांच्या लक्ष्मीगंधामध्ये समाल कर. गावापती पण लोक आलेले आहेत तसे त्यांच्या मनातल्या कामना पूर्ण होऊन दे. त्यांच्या
कृतिका बहिणीचा कोण गोळा करताय? तर पप्पा इथे बनवतात शेवटच्या दिवशी आज छोलेची भाजी. पप्पा स्पेशल. हा तेवढं पण झालं. तर टाका थोडस टाका, ती तरी आली पाहिजे ना. आज आहे बाप्पाचा शेवटचा दिवस आणि खूप मजा आली या 7 दिवसामध्ये. खूप मजा केली, मस्ती केली. ताई आणि जीजू सुद्धा आलेत आज, त्याच्यामुळे खूप जरा बरं सुद्धा वाटतंय. ते विसर्जनची जोरदार आमची तयारी चालू आहे. आणि ते देवबाई कसं वाटतंय शेवटचा दिवस येतात? मस्त वाटतंय. तर असं आता आमची तयारी चालू आहे. गाराणा घातलाय आता आम्ही आणि आता आम्ही चाललो विसर्जनला. तर आज आमच्या घरी आलेले कणकवलीचे माजी आमदार वैभव नाईक, त्यांनी सुद्धा आमच्या बाप्पाचे दर्शन घेतले. त्यांना आमचं डेकोरेशन फारच आवडलं आणि आम्हालाही मस्त वाटलं त्यांना भेटून. नमो दीदी, पूजा वहिनी, कसं वाटतं आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे? तर सिद्धी, तुला कसं वाटतंय? मोठी माणसं आली आहेत पुण्यावरून. बाळा दीदी, कसं वाटतंय तुला माहेरी आली आहेस तर? मस्त एकदम छकास. जीजू, तुम्हाला कसं वाटतंय? पहिल्यांदा आमचं विसर्जन बघणार आहात ना? पूजा वहिनीने रांगोळी सुद्धा काढली. इथे आता आम्ही बाप्पाला थोडाच वेळात ठेवणार आहोत. पूजा वहिनीने काढली. नानी आहे ना, महाळपर्यंत थांबणार आहे नानी. कोंबड्याचं तर मागे चालू आहे. हॅलो हॅलो. येते येते. बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरूच होती. त्यासोबतच गौरी विसर्जनाची सुद्धा वेळ आलेली.
पाऊस आलाच आहे. असू दे, तो वॉटरप्रूफ आहे. गौरी देवीला पोचवून आता वेळ आली बाप्पाला निरोप द्यायची. खरंच बाप्पा यायच्या आधीची एक्साइटमेंट काही वेगळीच असते. आपण मुंबईमध्ये सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असतो, पण बाप्पाच्या येण्याने आपण सर्वजण एकत्र येतो. घरात आनंदीमय वातावरण, धमाल मस्ती सुरू असते. पण बाप्पांना निरोप देताना तेवढंच दुःख होतं. पण काय करणार, बाप्पांना जर पुढच्या वर्षी भेटायचं आहे तर ह्या वर्षी त्यांना निरोप द्यावाच लागेल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे गणपती बाप्पा मोरया करा. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया, उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. बाप्पा चालले चैन पडेना आम्हाला. बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती बोला ना. मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा जय देव जय देव पल्लवा पावे जय देव जय देव चंद्रभागे मध्ये सोडण्या देती पताका वैष्णवनाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा तर आता आम्ही ते आलो एका फॅक्टरीमध्ये जिथे पोहे आणि सगळंच मिळतं. फॅक्टरी आउटलेट आहे. तर असा आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आता. आणि ते मामा आणि सिद्धी काहीतरी घेत आहेत. धमाल मस्ती करत गाणी म्हणत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तर असा होता आमचा गणेश उत्सव आमच्या कोकणातला. तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.